मागील आठवड्यात मोठ्या प्रमाणात जो आहे तो पिंपरी चिंचवडमध्ये पाऊस झाला. अनेक ठिकाणी तुंबण्याच्या घटना ज्या आहेत त्या घडल्या. याच घटनावर आता पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त जे आहेत आता गंभीर झालेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे. नाल्यावर बांधण्यात आलेली घरं असतील, त्याचप्रमाणे नाल्यावर झालेलं अतिक्रमण काढण्याचा इशारा जो आहे तो आता आयुक्तांनी या ठिकाणी दिलेला आहे. याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत महानगरपालिका आयुक्त आहेत. सर, काय सांगाल? गेल्याच आठवड्यात मोठा पाऊस झाला, अनेक ठिकाणी तुंबल्याच्या घटना देखील पाणी आपल्याला पाहायला मिळाले. त्यावर आता नोटीस देण्यास सुरुवात केली. नक्की कशा प्रकारच्या या नोटीस किंवा कशा प्रकारची ही कारवाई असणार आहे? दिनांक 5 तारखेपासून जो मध्यरात्रीपासून पाऊस सुरू झाला 3 दिवस आणि शहरातले बरेच भाग पाण्याखाली गेले. नागरिकांना खूप हालअपेष्टांना सामोरं जावं लागलं. याचा जेव्हा ॲनालिसिस करण्यात आलं तेव्हा लक्षात आलं की जे नैसर्गिक प्रवाह नाले आहेत ते बऱ्याच ठिकाणी बुजवले गेले आहेत. कित्येक किलोमीटर आपले नाले आता बुजवले गेल्यामुळे गायब झाले आहेत. आता आम्ही याचा सर्व अभ्यास आमच्याकडे आता झोनल ऑफिसर्सला सांगून ह्या सर्व नाल्यांवरचे कुठे कुठे अतिक्रमण आहे ते सर्व पाहणी करायला सांगितलेले आहे. त्याच्यामध्ये आमच्याकडे ऑलरेडी रेकॉर्ड आहे. काही ठिकाणी नसेल तर त्याची पाहणी करून 2-3 दिवसामध्ये जिथे अतिक्रमण असेल तो नाला आम्ही सगळा साफ करणार आहे. जिथे पाईप कल्वर्ट आहे ते पाईप कल्वर्ट काढून तिथे बॉक्स कल्वर्ट करणार आहोत. ते ह्या सर्व कारवाया पुढच्या आठवड्यापासून आमच्या सुरू होतील. आणि त्यामुळे माझी नागरिकांनाही विनंती आहे की ज्यांचे कोणाचे अतिक्रमण याच्यावरती असतील, सोसायट्यांचे असतील, अजून कोणी कमर्शियल केले असतील तर त्यांनी स्वतःहून देखील ते काढून घेतले पाहिजे शहराच्या भवितव्याच्या दृष्टीने. आणि भविष्यात असं परत शहर पाण्याखाली जायचं नसेल तर आपल्याला या नाल्याच्या कारवाई जी आहे ती खूप सख्तपणे करावं लागणार आहे. किती दिवसात ही कारवाई जी आहे ती होऊ शकते आणि किती किलोमीटरपर्यंतचे हे नाले आहेत आणि किती बंद आहेत रस्ते त्याच्यावर? नाही, आता आपल्याकडे ओपन नाल्याची जी लांबी आहे ती फक्त 95-100 किलोमीटर आहे. परंतु बंद नाले हे मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. हे बंद नालेची संख्या फार मोठी आहे. त्यामुळे ते करायला वेळ तर लागेल, परंतु त्याची सुरुवात आम्ही पुढच्या आठवड्यात करणार आहोत. नक्कीच आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड शहरातून वाहणारे नाले जे आहेत त्याच्यावर होणारे अतिक्रमण असेल किंवा कमर्शियल बांधकाम जे आहे ते आता काढण्याची प्रक्रिया जी आहे ती आता पुढील हप्त्यापासून जी आहे ते आता महानगरपालिकेकडून सुरू होणार आहे. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.